जतन अधिनियम 1975 मधील कलम 3 च्या तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणावरती अशासकीय सदस्यांची नियुक्ती करताना संबंधित व्यक्तीकडे पर्यावरण, वनस्पतीशास्त्र किंवा वृक्ष संवर्धन क्षेत्रातील विशेष तज्ञ ज्ञान आणि दीर्घ अनुभव असणे कायदेशीररित्या अनिवार्य आहे. मात्र या ठरावाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या अनेक सदस्यांकडे उदाहरणार्थ अनुक्रमांक 15 वरील श्रीयुत आदर्श दायडे आणि इतर म्हणजे आपण आदर्श दायडीचाच विषय आता का घेतलाय त्याला कारण असं आहे की हे बाकीचे जे 2 सदस्य आहेत त्यांच्याकडे ते पेपर आहेत असा कोणताही कायदेशीर अनुभव किंवा शैक्षणिक पात्रता नाही. त्याच्यामुळे आदर्श दायडे ह्या व्यक्तीवरती संबंधित सगुणा जी भाग आहे की रुरल फाउंडेशन जे आहे त्यांनी गुन्हा दाखल करावा. अन्यथा सगुणा भाग ज्या आहे त्याचा चौकशी जी आहे ती चौकशी आम्ही लावणार आहोत धर्मदाय आयुक्तांकडे. आणि पारदर्शक प्रक्रियेचा अभाव आम्ही सांगितला त्याप्रमाणे वृक्ष समितीवर अशासकीय आणि तज्ञ सदस्य घेण्यापूर्वी वृत्तपत्रामध्ये जे मगाशी मी म्हणाली की पेपरमध्ये तुम्ही डिक्लेअर करणं गरजेचं आहे. घेऊन इच्छुक पर्यावरण तज्ञ सामाजिक संस्था व नागरिकांकडे अर्ज मागवणे आवश्यक होते जे कुळगाव बदलापूर नगरपालिकेने केलेलं नाहीये. अशी कोणतीही पारदर्शक प्रक्रिया न राबवता केवळ राजकीय सोयीसाठी आणि मर्जीतील बिनअनुभवी व्यक्तींची स्वीकृत सदस्य म्हणून या समितीवर वर्णी लावण्यात आलेली आहे. या सर्व गोष्टींना आमचा आक्षेप आहे आणि ही जी समिती स्थापन करण्यापूर्वी त्यांनी ते पेपर डिक्लेअर करणं गरजेचं होतं ते केलेलं नाहीये. त्यामुळे आदर्श तायडे या व्यक्तीला म्हणजे आमचा त्या व्यक्तीला विरोध नाही परंतु कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये त्या समितीवरती घेताना जी प्रक्रिया होणं गरजेचं होतं त्याची कुठेही प्रक्रिया ती पार पाडलेली नाहीये. त्यामुळे आदर्श दायडे ह्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल व्हावा फसवणुकीचा आणि त्याचबरोबर ही जी संस्था मी दाखवली त्या संस्थेवरती सुद्धा गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे.